महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत आहेत की नाही या संदर्भात सरप्राईज व्हिजिट देण्यात आली आहे। तसेच नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये परीक्षेचा कालावधी, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन या संदर्भात आमूलाग्र बदल करण्यात येतील अशी घोषणा कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी केली आहे। विद्यापीठ नाट्यगृह प्राचार्यांची सहविचार सभा घेण्यात आली। यावेळी कुलगुरू यांनी ही घोषणा केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचं शैक्षणिक सत्र 16 जून पासून सुरू झालं। पहिल्याच दिवशी पदव्युत्तर विभागांचे प्रमुख तसेच प्राध्यापकांची बैठक घेण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी विद्यापीठ नाट्यगृहात प्राचार्यांच्या सहविचार सभा घेण्यात आली। यावेळी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती। तसेच सर्व अधिष्ठाता, सर्व संविधानिक अधिकारी बैठकीस उपस्थित होते। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी उपस्थित सर्व प्राचार्यांशी संवाद साधला। ते म्हणाले, 2025-26 या शैक्षणिक वर्षात कॅलेंडरचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात येईल। कॉलेजनिहाय प्रवेश समिती स्थापन करावी, तसेच 30 जून पूर्वी तासिकांचं नियोजन करण्यात यावं। महाविद्यालयांकडे देखील विशेष लक्ष देणार आहे। विद्यापीठ कायद्यानुसार निरपेक्ष काम करण्यात येईल। AAA पदव्युत्तर महाविद्यालयांची पडताळणी यात कसल्याही प्रकारे मुदतवाढ देण्यात येणार नाही। मुदतवाढ मागणे ही पळवाट असते असंही ते म्हणाले। सुमारे अर्धा तासाच्या भाषणात त्यांनी विविध मुद्दे मांडले।